आधार महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। दत्तवाड परिसरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकणं ठरणाऱ्या सहकार्यातून सहकारातून प्रगती या उदात्त हेतून नव्यानं सुरू करण्यात आलेल्या आधार महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला। परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं। सोसायटीच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सहकार क्षेत्रात पुढे येणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं। तसेच या संस्थेमुळे महिलांना बचत, कर्ज सुविधा व स्वावलंबनासाठी मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। ॲडव्होकेट रमेश पाटील यांनी कार्यक्रमात संस्थेच्या उद्दिष्टांबाबत माहिती दिली। महिलांच्या प्रगतीसाठी विविध आर्थिक योजना राबवण्याचा मानस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। उद्घाटन सोहळ्यानिमित्त परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। या उद्घाटनाप्रसंगी श्रीमंत कर्णसिंह घोरपडे, दत्तवाडकर सरकार, छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, विजतीसिंग शिंदे सरकार, संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट सौ राजेश्वरी पाटील, व्हाईस चेअरमन ज्योती कलगी, उदय पाटील, चंद्रकांत कांबळे, बंडू कडोळे, राजगोंडा पाटील, नूर काले, युवराज घोरपडे, माजी पंचायत समिती सदस्य सुशील कांबळे, अमित माने, सुरेश पाटील, बाळगोनावर, ॲडव्होकेट सुरेश पाटील, त्याचबरोबर महिला, नागरिक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राणी खेमलापूर यांनी केलं, तर आभार चंद्रशेखर कलगी यांनी मांडले। सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक करण्यात आलं। शिवार न्यूजसाठी इसाक नदाब, दत्तवाड।